नमस्कार, सी न्यूज भारत में आप सभी का एक बार फिर से स्वागत है। महाराष्ट्र बुलेटिन में बात होगी धुले की, जहां ठेकेदार संघ ने लंबित मांगों को लेकर कलेक्टर कार्यालय तक मार्च निकाला। अगली खबर भी धुले से है, जहां पूर्व विधायक अनिल गोटे ने मंत्री जयकुमार रावल की कंपनी पर लगाया जमीन हड़पने का आरोप। इन तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। धुले जिला ठेकेदार संघ ने लंबित मांगों पर ध्यान आकर्षित करने के लिए कलेक्टर कार्यालय तक मार्च निकाला। प्रशासन से बार बार बयान देकर मांग की गई, विरोध प्रदर्शन किया गया। 14 जनवरी को संगठन ने सभी विभागों व मंत्रियों को मांगों के संबंध में विस्तृत पत्र दिया। 5 फरवरी को राज्य में सभी विकास कार्य बंद कर दिए गए, लेकिन सरकार ने अभी तक इस संबंध में कोई उपाय या कार्यवाही नहीं की। इसके चलते 10 मार्च को धुले डिस्ट्रिक्ट कॉन्ट्रैक्टर्स एसोसिएशन और महाराष्ट्र स्टेट कॉन्ट्रैक्टर्स फेडरेशन की ओर से कलेक्ट्रेट पर एक भव्य मार्च का आयोजन किया गया था। उसी दिन राज्य के अन्य जिलों में भी ये मार्च निकाला गया। प्रदर्शनकारियों ने धुले जिला प्रशासन को मांगों का एक विवरण सौंपा। एसोसिएशन के अध्यक्ष संदीप महाले के नेतृत्व में इस मार्च में प्रकाश पांडव, दीपक भामरे, अभिना गीते आदि लोग शामिल हुए। विटंबना झालेली आहे। आम्ही बँकेचे कर्ज असेल, खाजगी कर्ज असतील काढून हे कामं पूर्ण केलेली आहे। त्याचप्रमाणे या कामाला लागणारं मटेरियल आम्ही काही व्यापाऱ्यांकडून उधारीवर घेतलेले आहे, त्यांचे देखील देणं आम्हाला आहे। अशा परिस्थितीमध्ये कंत्राटदाराला आता स्वतःची मालमत्ता विकण्याची देखील वेळ आलेली आहे। आम्ही सातत्याने मागील 6 महिन्यापासून शासनाला वेगवेगळ्या स्तरावरती निवेदन दिलेले आहे, परंतु अद्याप देखील शासनाने आमचं कुठलंही देयक अदा केलेले नाही। व आता मार्च एंड असल्याने बँकेचा सारखा तगादा आमच्या मागे चालू आहे। बऱ्याचशा आमच्या कॉन्ट्रॅक्टर बंधूंना बँकेच्या नोटीस आलेल्या आहेत। काही कॉन्ट्रॅक्टरांना तर मालमत्ता जप्तीचे देखील नोटीस आलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये आम्ही शासनाला विनंती करतो की ज्या पद्धतीने आपण लाडक्या बहिणींना व लाडक्या भावांना योजनांचा लाभ देत आहात, तर आम्ही करदाते आहोत, तर आमचं देखील बिलं अदा करण्यात यावे। आपल्याला सर्वांना कल्पना असेल की भारताच्या GDP मध्ये शेतीनंतर जर कोणाचं कॉन्ट्रिब्यूशन असेल तर इन्फ्रास्ट्रक्चरचं आहे। तर एक सक्षम असं व्यवसाय जो शासनाला खूप मोठ्या प्रमाणात कर देतो, नोकरीच्या संधी उपलब्ध करून देतो, रोजगारचा संधी उपलब्ध करून देतो, अशा व्यवसाय जर बळकट करायचा असेल तर कॉन्ट्रॅक्टरांची बिलं हे वेळेवर अदा केली पाहिजे। अन्यथा कॉन्ट्रॅक्टर बंधू भविष्यात कदाचित अशी वेळ येईल की ज्याप्रमाणे शेतकऱ्याने आत्महत्या केल्या, तर कर्जाला कंटाळून काही कॉन्ट्रॅक्टर ते पाऊल देखील उचलू शकतात। आजच्या या निवेदन देण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेबांकडे आलो आहोत व आजपासून संपूर्ण महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन करणार आहोत। धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। पूर्व विधायक अनिल गोटे ने आरोप लगाया है कि मंत्री जयकुमार रावल की कंपनी जयचंद्र एग्रो इंडिया ने निमकुल में 1993 में मृत महिला की जगह पर दूसरी महिला खड़ी कर खरीदेगी। 10 एकड़ 19 अंगूठा जमीन हड़प ली। शिंदखेड़ा कोर्ट ने इस मामले में केस दर्ज करने का आदेश दिया था, लेकिन संबंधित पुलिस अधिकारियों और थाने ने इस पर ध्यान नहीं दिया। पूर्व विधायक अनिल गोटे का आरोप है कि मामला दर्ज होने के 14 साल बाद भी उक्त महिला को न्याय नहीं मिला है। ज्या कंपनीचे जयकुमार रावल हे भागीदार आहेत, 3086 त्यांच्या मालकीचे शेअर आहे। त्या जयकुमार ॲग्रो इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड
या कंपनीने खाजगी मार्केट करण्याकरता निमगूर तालुका सिंदखेडा येथे 11 सर्वे नंबर 11 क्षेत्र 10 एकर 19 गुंठे हे अस्तित्वात नसलेल्या महिलेकरच्या नावाने बोगस बहिरा उभी करून यांनी हे खरेदी केले आहे. याबद्दल ज्यांनी ही बोगस खरेदी केली त्यांच्या विरुद्ध सिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 103/12 हा गेल्या 13 वर्षापासून दाखल झाला आहे. अजूनही त्या गुन्ह्याचा पूर्ण तपास झालेला नाही. काय आता एका मंत्र्याने अशा बोगस महिला उभे करून खरेदी करून घेणं आपल्या कंपनीच्या हितासाठी हे अत्यंत नैतिक कृत्य आहे असं देवेंद्र फडणवीसांचं म्हणणं आहे. काय राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रतिभाताई पाटील यांची जमीन जाते. त्यानंतर जौंडाच्या शहरामध्ये मध्यभागी असलेली सिंधी कॉलनीच्या समोर जवळची 4.5 एकर जमीन लाटणे आणि आता ही 10 एकर 19 जमिनीची जमीन बोगस महिला उभी करून खरेदी करणे. काय या भूमाफिया नाही म्हणायचं, काय म्हणायचं. आणि असे माफिया या मंत्रिमंडळामध्ये भरलेले आहेत. ठीक है. धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट. फिलहाल के लिए इस खास बुलेटिन में बस इतना ही. देश दुनिया की तमाम बड़ी खबरों को जानने के लिए जुड़े रहिए सी न्यूज भारत के साथ. हर खबर आपके साथ, आपके हाथ.